6 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक केली जाणार आहे आणि मंदिर प्रशासनाची तयारी आता पूर्ण केलेली आहे. मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज आपल्याबरोबर. महाराज, काय सांगताल, पूजेची कशी तयारी झालेली पूर्ण? पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे. 2:20 या राज्याचे मुख्यमंत्री श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येतील. ते रुक्मिणीच्या उत्तर दरवाजातून त्यांना घेतलं जाईल. तिथं त्यांचं स्वागत होईल. तिथून ते 4 खांबच्या तिथं जातील आणि तिथे जाऊन सपत्नीक आपल्या महाराष्ट्र राज्याच्याच नाही तर जिथं जिथं मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी, राज्य उत्कर्षासाठी, राज्य उन्नतीसाठी ते श्री पांडुरंगाच्या चरणावर संकल्प करतील. संकल्प झाल्यानंतर गणपतीचं पूजन होईल. गणपतीचं पूजन झाल्यानंतर श्री विठ्ठलाचा महाअभिषेक षोडशोपचार पद्धतीनं होईल आणि त्याच्यानंतर पहिला सुरू पाणी घालतील. दूध, दही, तूप, मध आणि साखर आणि हे घालून त्याच्यानंतर केशर पाणी देवाच्या अंगावर घातलं जाईल आणि केशर पाणी घातल्यानंतर सगळं पूजा त्याला पुन्हा स्वच्छ असं पुसलं जाईल आणि पुसल्यानंतर पहिल्या सुरू भगवंताचं जे मस्तक आहे, देव एक असा आहे की उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. अरे असा देव इतका सुंदर कुठे आहे तुम्ही मला सांगा. बरवा हो हरी बरवा हो, एवढा सुंदर असा आमचा पांडुरंग. धनीन पुरे गाता, रूप दृष्टीने आहाळिता, बरवा बरवा पांडुरंग, कांती सावळी सुरंग. असा जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाच्या मस्तकावर शिवलिंग आहे, ज्याला परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं म्हणतात. 12 लिंगाचे जे का निजस्थान किंवा जे का आत्मलिंग ते हे महालिंग विठेवरी असा हा जो पांडुरंग आहे. पहिला सुरू त्याच्या लिंगाच्या मस्तकावर असलेल्या लिंगाचं पूजन केलं जातं. भगवंताचं रूप कसं आहे, राजस सुकुमारा मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, इतकं सुंदर असं देवाचं रूप आहे आणि ते रूपाचं पूजन केलं जातं. त्याच्यानंतर देवाची जी नाभी आहे जिथून हे सगळे सृष्टीची उत्पत्ती झाली, त्याच्यानंतर देवाचे जे पाय आहेत, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमालाम कंदरम कंजनेत्रम सदय धवला असं विठ्ठलम चित्तयामी. देवाचे पाय सम आहेत आणि हे एवढं सगळ्यांचं व्यवस्थित पूजन झाल्यानंतर या मंदिरातले पुजारी देवाच्या सगळ्या खुणा सांगतात. ज्याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो. देवाची जी वीट आहे हे नोहे आजी कालीचे युगे 28 ते देवाची खालची वीट दाखवतात. वीट दाखवल्यानंतर देवाच्या दोन्ही पायाच्या मध्ये एक काठी दाखवतात. जी काठी देव संपूर्ण आपलं जसे गोरक्षण देव करतात ती काठी दाखवतात. देवाला करदोडा दाखवतात. देवाच्या अर्धांगिनी कटीवर रुक्मिणी बसलेली असती ती रुक्मिणी दाखवतात. भृगूचे जे लांछन देवाच्या छातीवर झालेले आहे ते दाखवतात. देवाच्या उजव्या पायाला जे मुक्तकेशीचं नख टोचून जो गर्वहरण झाला ते दाखवतात आणि त्याच्यानंतर देवाला सर्वांगानं तुमाजी माऊली मी तुझे लेकरू, देवाला आई म्हणून संबोधतात. नामा म्हणे आई धावलवल आई, उरतो हे चिंता डोई काढी मज. म्हणून पांडुरंगाची पूजा 2:20 पासून ते 3:20 श्री विठ्ठलाची महापूजा श्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सपत्नीक आणि मानाच्या वारकऱ्याला घेऊन ती पूजा करतात. कारण वारकऱ्याला घेऊन याच्यासाठी करतात. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. देवाला काय आवडतो तर देवाला वारकरी आवडतो. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. आणि म्हणून आज आपण टोटल किती वेळ लागतो एकंदरीत त्या पूजेला? दोन्ही पूजेला मिळून आज जवळजवळ 2.25 तास पूर्ण दोन्ही पूजेला लागतात. आणि बरोबर मंदिर रात्री 12 ते 12:30 दरम्यान मंदिर बंद होईल आणि त्यानंतर बरोबर
पहाटे 4 वाजता सर्व वारकऱ्यांसाठी मंदिर खुलं होईल. पण ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब नित्यपूजा महापूजा करतील त्यावेळेस मुखदर्शन हे 100% चालू राहणार आहे. सध्या VIP दर्शन बंद झालेलं आहे. किती स्पीड वाढलाय खरं तर भाविकांना? किती मिनिटाला दर्शन होतं भाविकांना? प्रचंड स्पीड वाढलेला आहे. कारण स्पीड वाढला म्हणण्यापेक्षा जे मधून मधून लोक जात होते आणि त्याच्यामुळे मागची लाईन थांबत होती, आता ती लाईन थांबत नाहीये. आता तुम्ही जर बघताल तर आजपर्यंत मला जसं आठवतंय तशी एवढी गर्दी आज नवमीच्या दिवशी आज गोपाळपूरच्या पुढे आज लाईन गेलेली आहे. आज इतकी लाईन कधी गेली नाही. पण आताच आदरणीय या राज्याचे मंत्री शेलार साहेब आले होते. ते वारकऱ्यांना विचारत होते की मला दर्शन किती तासात झालं, तर ते सांगत होते की 10 तासात आम्हाला आज दर्शन झालं. खरं तर एवढी गर्दी असताना 16 तास 17 तास दर्शनाला लागत होते. पण मंदिर समितीनं आज इतका चांगला निर्णय आणि कठोर निर्णय घेतला आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी नो व्हेकल झोन केल्यामुळे सुद्धा त्याचा फार मोठा परिणाम झाला. लोक तातडीनं येतात, तातडीनं जातात. त्याच्यामुळे एक चांगली सोय मंदिर समितीनं केली. यावर्षी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांबरोबर VIP संख्या देखील कमी असणार आहे. नक्की किती असणार? आम्ही तर त्यांना सांगितलंय की कमीत कमी संख्या राहू द्या, की आमची अशी इच्छा आहे की कमीत कमी 110च्या आसपास त्यांची संख्या असावी. म्हणजे गाभाऱ्यात किती लोक बसतील या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांनी त्याचा संपूर्ण आढावा काढलेला आहे आणि त्या आढाव्यात जितके लोक बसतील तितक्याच लोकांना आत पास देऊन परवानगी दिली जाईल. म्हणजे 110 लोक फक्त आत असणार? 105 किंवा 100. एकंदरीत तयारी सगळी पूर्ण झाली? संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्ही आता फक्त एकादशीचा दिवस कधी उजडेल आणि कधी ही महापूजा होईल याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. तुम्ही बघितलं असेल की 6 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याची संपूर्ण तयारी आता मंदिर प्रशासनाने पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.